सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बंदी असलेल्या गुटख्याची अवैध विक्री आणि वाहतुकीविरोधात आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झालाय। केवळ छोट्या टपरीवाल्यांवर कारवाईचा देखावा न करता थेट मुख्य गुटखा माफियांवर कारवाई करावी या मागणीसाठी उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीएच्या कार्यालयात थेट ठिय्या आंदोलन केलंय। धुळे शहरासह जिल्ह्यात गुजरात आणि मध्य प्रदेश सीमेवरून गुटख्याची मोठी अवैध वाहतूक होत असल्याचा आरोप उद्धव सेनेने केलाय। प्रशासनाकडून केवळ दिखाऊ कारवाई केली जाते आणि मुख्य पुरवठादारांची साखळी मात्र मोकाट असते असा दावा करत शिवसैनिकांनी सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या दिलाय। सुमारे तासभर वाट पाहिल्यानंतर सहाय्यक आयुक्त गोपाल माहुरे कार्यालयात दाखल होताच कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली आहे। या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण याचा शोध घ्यावा तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील तक्रारींची सखोल चौकशी व्हावी अशी आग्रही मागणी करणारे निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आले आहे। आमदार अनुप अग्रवाल यांच्या कार्यकर्त्यांनी धुळे जिल्ह्यामध्ये जे स्टार्टअप चालू केलेलं आहे की बोगस दारू बनवणे, गुटख्याची तस्करी करणे आणि इतर जिल्ह्याच्या लोकांना इथून गुटखा पास करून देणे, त्याच्यासाठी प्रोटेक्शन मनी घेणे, याच्यासाठी शहरामध्ये एक तरुणांची पिढी पूर्ण बर्बाद होते आणि म्हणून त्याचं निवेदन देण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो होतो। ज्या 3 कारवाया झाल्या धुळे जिल्ह्यामध्ये आपल्या जवळपास नरडाणा, वडजाई आणि कुंडाणे या ठिकाणी बोगस दारूचे कारखाने सापडले, परंतु या लोकांनी फक्त तो काम करणारा जो असतो कामगार त्याच्यावर त्यांनी गुन्हे दाखल केले। त्याच्यानंतर हा जो मालक सापडला पाहिजे होता ते सगळे भाजपचे लोक होते। भाजपचे अनेक नगरसेवक पदाधिकारी त्या ठिकाणी येऊन मिटवामिटी करून गेले। आजपर्यंत मूळ मालकावर ज्याचा कारखाना आहे तो सापडला नाही। काल गुटख्याची कारवाई भाजपचा एक नगरसेवक त्याचा हा माल होता अशी सर्रास चर्चा या शहरामध्ये होते। जर लोकांना हे माहीत पडतं तर पोलिसांना का माहीत पडू नये हा आमचा आरोप आहे आणि या एफडीआयला का माहीत पडू नये। त्यांनी त्याप्रमाणे त्याचा शोध घेऊन जर त्याला जेरबंद केलं असतं तर येणारा गुटखा धुळ्यात बंद झाला असता, अनेक तरुणांच्या पिढ्या त्याच्यापासून होणारे रोग हे वाचले असते। अनुप अग्रवाल ही नौटंकी करतो आहे की आम्हाला कर्करोगचं हॉस्पिटल द्या म्हणून, त्यापेक्षा तू हे गुटखेबाजी बंद कर, ही नकली दारू बंद करा, लोकांना कॅन्सर होणार नाही, हॉस्पिटलची गरज पडणार नाही। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।